नमस्कार, मी सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत। थंबनेलवर तुम्ही ओळखलंच आहे की हा कशाच्या संदर्भात व्हिडिओ आहे। ही जी काढ्याची रेसिपी आहे, ही रेसिपी सुरू करण्यापूर्वी याच्याबद्दलचा मी माझा एक छान एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। बेबी रिलेटेड म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत बेबी ऍक्टिव्हिटीज असेल, बेबी फूड रेसिपीज असतील, बेबी माइलस्टोन वगैरे असेल तर अशा संदर्भात मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ शेअर करत असते। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। आता हा जो काढा मी आज पुढे सांगणार आहे याच्याबद्दलचा माझा असा एक्सपिरियन्स आहे की लहान मुलांना, माझी आता 3 वर्षाची मुलगी आहे आणि ह्या 3 वर्षामध्ये तिला भरपूर वेळेस सर्दी झालेली, म्हणजे 3 वर्षात नाही पण 2 वर्षापर्यंत तिला भरपूर वेळेस सर्दी व्हायची। म्हणजे सलग 2 महिन्याला 3 महिन्याला तिला सर्दी ही व्हायचीच। कारण की कुठं म्हणजे वातावरणामध्ये बदल झाला, पावसाळा सुरू झाला किंवा हिवाळा चालू झाला किंवा मग तिने खूप थंड पाणी पिलं किंवा मग आईस्क्रीम खाली की हमकस तिला सर्दी होणार म्हणजे होणार, असं 2 वर्षापर्यंत तिचं रेग्युलरली चालू होतं। त्याच्यावरती मी भरपूर रिसर्च केला की लहान मुलांना जर सारखी सर्दी होत असेल तर त्याच्यावरती घरगुती उपचार काय करायचे। तर त्याच्यावरती मला एक असा रिसर्च आला की एक वर्षापर्यंत म्हणजे लहान बाळांना 1 वर्षापर्यंत 7 ते 8 वेळेस सर्दी होणं हे नॉर्मल आहे। जर 7 ते 8 वेळेस, वर्षातून 7 ते 8 वेळेस जर बाळाला सर्दी होत असेल तर बाळाची इम्युनिटी सिस्टम ही चांगली होते, असं मला त्या रिसर्चमध्ये म्हणजे व्हिडिओजमध्ये वाचन मी त्याच्यावरती भरपूर केलं, त्याच्यावर मला समजलं। परंतु 1.5 वर्षानंतर ज्यावेळेस बाळाला सारखी सर्दी होते, लहान मुलांना सारखी सर्दी होते तर त्यांची इम्युनिटी सिस्टम ही कमी होते आणि मेन म्हणजे त्यांची जे तब्येत आहे ते तब्येत वाढत नाही, बाळा चिडचिडी होतात, सारखी आजारी पडतात। तर आईची अवस्था खूप म्हणजे डेंजर होते, ही मी माझ्या अनुभवावरूनच तुम्हाला सांगते। आता ती 3 वर्षाची आहे आणि 2.5 वर्षा म्हणजे त्यावेळेस ती 2.5 वर्षाची होती त्यावेळेस मम्मीनी मला माझ्या आईने ह्या काढ्याची रेसिपी सांगितली की असा काढा तिला करून दे, 4-5 दिवस बघ तिला, म्हणजे 2-2 महिन्याला सर्दी काय आहे ती होणार नाही, फक्त द्यायला काय हरकत आहे। मग मी तिला 2.5 वर्षाची असताना म्हणजे आत्ताच्या जानेवारी महिन्यामध्ये तिला हा काढा 8 दिवस कंटिन्युअस करून दिला। तर आता 6 महिने झालेले आहे, तिची इम्युनिटी सिस्टम इतकी चांगली झाली की तिला परत सर्दी पण झाली नाही। आता थोडा पाऊस चालू झाल्यानंतर पाऊस चालू झाल्यानंतर तिला नेहमी सर्दी होते, तर मी तिला काढा द्यायला सुरुवात केली आणि आता म्हणजे पाऊस चालू होऊन जवळजवळ 1 महिना होत आला आहे तरी पण तिला सर्दी झालेली नाहीये। हाच एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करावा आणि हाच काय जो काढा आहे हाच शेअर करावा म्हणून आज मी हा काढा घेऊन आले आहे। आता हा काढा तिलाच नाही तर आम्ही घरामध्ये आम्ही तिघं पण म्हणजे तिचे पप्पा आम्ही तिघं पण हा काढा ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतो, पावसाळा चालू होतो किंवा हिवाळा चालू होतो तर सलग 8 दिवस घेतो, तर याने इम्युनिटी सिस्टम चांगली होते, सारखं बाळ आजारी पडत नाही। आता 3 म्हणजे 6 महिने झाले तरी पण ह्या 6 महिन्यामध्ये तिला अजून सर्दी झालेली नाहीये। इतका ह्या काढ्याचा छान परिणाम मला दिसून आलाय। त्याच्यामुळे जी ही रेसिपी सांगणार आहे, तुमचं 1.5 वर्षाचं बाळ असेल तर नक्की बाळाला हा काढा द्या। जरी सर्दी झालेली असेल तर तुम्ही हा काढा द्या आणि सर्दी झालेली नसेल म्हणजे तुम्हाला असं माहित असेल की आपल्या बाळाच्या सवयी आपल्याला माहित असतात की पाऊस चालू झाला की लगेच सर्दी होते। आता तुम्हाला माहितीये पाऊस चालू झालाय, आपल्या बाळाला सर्दी होऊ शकते, तर आजपासून तर 8 दिवस असा सलग संध्याकाळी रात्री झोपताना हा काढा द्यायचा आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। हा लहान बाळांना असल्यामुळे दुधाचा काढा आहे, दूध घ्या, म्हणजे मोठ्यांना जरी तुम्ही करत असाल तरी पण दुधाचाच आपण बनवणार आहे। दूध घ्या, जितक्या जणांना तुम्हाला बनवायचं आहे तितके कप दूध घ्यायचं आणि याच्यामध्ये मी 2-3 लवंगा आणि 2 ते 3 मिरी असे मी ठेचून घेतले आहे आणि टाकले आहे। लहान बाळाला जर तुम्ही करत असाल तर थोडं कमी टाकलं तरी पण चालेल। हळद टाकायची आहे आणि ही हळद ही लक्षात ठेवा ऑर्गॅनिक असायला हवं, म्हणजे घरगुती हळद असायला हवी। ही माझी घरगुती हळद आहे, ही घरगुती हळद मी टाकलेली आहे आणि जर तुमच्याकडे घरगुती हळद नसेल तर हळकुंड जरी टाकलं ठेचून तरी पण चालेल। आता नंतर दालचिनीची एक स्टिक घेतलेली आहे, ती तुम्हाला मोडून टाकायची आहे, याला ठेचून वगैरे घ्यायची नाही, फक्त स्टिक टाकायची आहे छोटीशी, ही महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर मी आलं घेतलं आहे, आलं थोडंच घेतलं आहे। हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं उकळी आल्यानंतर मग आलं टाकायचं आहे, कारण की जर आधी टाकलं तर मग दूध खराब होतं। आलं टाकून घ्यायचं आहे आणि तिसरा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ओवा। ओवा हा खूप महत्त्वाचा आहे। ओवा घ्यायचा आहे 1 चमचा आणि तो हाताने चुरगाळून असा टाकायचा आहे। ओव्याने छान टेस्ट येते, इम्युनिटी चांगली होते, याच्यामध्ये उष्णता असते। अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट टाकून हे दूध 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं तरी याला उकळून द्यायचं आहे। आणि उकळून झाल्यानंतर जर तुम्ही लहान बाळाला देत असाल तर याच्यामध्ये साखर पण 2-4 दाणे तुम्ही टाकू शकता। मी माझ्या बाळाला साखरेची सवय लावलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काही साखर यूज करत नाही, कारण की
आता हा झाल्यानंतर माझ्या बाळाचं कॉन्व्हर्सेशन पुढे ऐका, किती एक्साइटमेंट आहे काढा पिण्यासाठी. दूध पाहिजे मला. अरे मला हे नको ना, हे नको देऊ ना मला. कशी वाटली रेसिपी मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या बाळाला 1.5 वर्षाच्या बाळालाच नाही तर तुम्ही मी म्हणजे कुणी पण मोठ्या माणसांना सुद्धा 7-8 दिवस जरी तुम्ही हा काढा करून दिला तरी इम्युनिटी सिस्टम इतकी चांगली होती की मोठ्यांना सुद्धा सर्दी होत नाही. आणि बाळाला जर तुम्ही 1.5 वर्षाच्या बाळाला जर हा काढा देत असाल आणि याचा चांगला इफेक्ट जर तुमच्या बाळाला येत असेल तर मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. 1.5 वर्षाच्या बाळापासून तर 2, 3, 4 वर्षाच्या अगदी मोठ्यापर्यंत हा काढा तुम्ही घेऊ शकता. कशी वाटली रेसिपी मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.